माता बहिणीसाठी महत्वाच्या. याने कोणी 20 लोक, 10 लोक, 50 लोक, 100 लोक एकत्र येऊन गट बनवून छोटे मोठे व्यवसाय करू लागले. तेच हाच पैसा पुन्हा या ठिकाणी अर्थव्यवस्थेत येऊ लागला आणि म्हणून यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होणार. आणि म्हणून सोन्याचा जनता घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहे. हे आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे आपल्याला बघायचं आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे, आमचा अजेंडा सत्ता नाही आहे. आमचा अजेंडा ज्यांनी खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे. अजेंडा आमचा स्वच्छ आणि साफ आहे. आणि म्हणून पद येतात, पद जातात, सत्ता येते, सत्ता जाते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. नाव गेलं की परत येत नाही. ते नाव जपलं पाहिजे. बाळासाहेबांचे विचार जपले पाहिजे, आनंद दिघे साहेबांचे विचार जपले पाहिजे, शिवसेनेचे विचार जपले पाहिजे. आणि म्हणून मला सगळ्या पदांपेक्षा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि म्हणून पद वर खाली होत असतात, पण या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, परवा कोल्हापूरच्या बैलगाडा शर्यतीला मी गेलो होतो. बघितलं असेल तुम्ही टीव्हीवर, लाखो लोक होते बैलगाडा शर्यतीमध्ये. तिथं तासगावला शर्यत होती, नुसता माणसांचा समुद्र होता, महासागर होता. आणि तिथं देखील आता अगोदर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हा बैलगाडाची हुकूमत समजायचे, म्हणजे बैलगाडा तिकडं लोकप्रिय होता. पण मला अभिमान आहे मराठवाड्यातला संभाजीनगरचा लखन आणि हिंगोलीचा सर्जा यांनी शर्यत जिंकली, फॉर्च्युनर जिंकली, फॉर्च्युनर. मराठवाड्याचं नाव देखील सुवर्णाक्षरांनी लिहिलं. तो शेतकऱ्यांनी कुठंतरी बाईट दिली, त्याची गरिबी होती, त्याच्यावर काहीतरी कर्ज होतं, 15-20 लाखाचं कर्ज होतं आणि त्याला फॉर्च्युनर मिळाले. बघा, शेतकऱ्याला मजबूत करणारा हा बैलगाडा शर्यत ही देखील एक अभूतपूर्व शर्यत होती. एकनाथ शिंदेने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. आणि म्हणून या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले, अनेक निर्णय घेतले. लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% माझ्या लाडक्या बहिणींना सवलत, मुलींचं उच्च शिक्षण 100% सरकारने मोफत केलं पाहिजे. हा निर्णय देखील तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झाला. एका मुलीने आत्महत्या केली, ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती, 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकाने भरायचे होते. पण त्या मुलीला शंका आली की पालकाकडे पैसे भरण्याची ऐपत नाही, माझा बाप आत्महत्या करू शकतो, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी ती बातमी बघितल्यानंतर मला जीव माझा कासावीस झाला. हे मनामध्ये काहूर उठलं. आपलं सरकार, आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, मग जर सरकारमध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील, या सरकारचा उपयोग काय? मी लगेच फोन उचलला, उच्च शिक्षण मंत्री आहे चंद्रकांत पाटील यांना फोन केला. मी म्हणालो, आपल्या राज्यात मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा उपयोग, येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणा
आणि 50%च्या ऐवजी 100% फीस सरकारने भरायला पाहिजे असा निर्णय आम्ही घेतला. किती निर्णय सांगणार, किती निर्णय सांगणार. उद्योगाचे निर्णय, शेतकऱ्यांचे शेतकरी सन्मान योजना, 32,000 कोटीचं पॅकेज देवेंद्रजी आम्ही निर्णय घेतला. 32,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्याच्या खात्यात. आता काही लोक येऊन इकडे बांधावर म्हणतात हे दगाबाज सरकार आहे, याचा पंचनामा करा. अरे दगाबाज कोण, बेईमान कोण, हे जनतेने ठरवलं म्हणून तर तुमची ही अवस्था झाली. घरकाना घाटका आले तुम्ही 60 वरून 53, 56 वरून 20 वर आले. आणि तरी सुद्धा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की हे का होतंय. भास्करराव आंबेडकर सारखे पदाधिकारी का शिवसेनेबरोबर जात आहेत, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर का जात आहेत, याचा विचार करा. बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले आणि म्हणून हे सर्व लोक आज सोबत येतात. मला अभिमान आहे, मला गर्व आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यावर 50 आमदार विश्वास ठेवतात आणि सरकार सत्तेवर पाणी सोडून जातो. आम्ही कुणाची सत्ता घेऊन नाही गेलो. आम्ही मंत्रिपद